हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज जाधव त्यांना साथ करतील पडोळ महाराज।
वैभवाचे धनी सकळ शरणागत वैभवाचे धनी सकळ शरणागत कळ शरणागत वैभवाचे धनी सकळ 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 शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले सत्य भावे चित्त अर्पिले सत्य भावे चित्त अर्पिले निधी गुरो देवा नावे गळे निधी गुरो देवा नावे गळे सत्य भावे चित्त अर्पिले सत्य भावे चित्त अर्पिले सत्य भावे चित्त अर्पिले गुरु देव आपना काजे भावाच्या बळे ठाया ठावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय तुकाराम महाराज की जय महाराज की जय हनुमान की जय भगवान की जय विठ्ठला 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 वैभवाचे धनी सळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले ते निदेवरो देवापणा वेगळे भावाचे आपणे ठाया ठाव जाणवणी नेनोनी अंगा आली दशामक होय इच्छा आपणची तुका म्हणे परे धाकुट्याचे जेणे माता स्तनपाने वाढविते निदेवरो देवापणा वेगळे भावाचे आपणे ठाया ठाव पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरे बैसवो पावले श्री गुरूंची वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले ते नेदे उरो देवा पुन्हा वेगळे भावाची आबळे ठाया ठाव संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग आजच्या संकीर्तन सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारा श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज वारकऱ्याच्या अंतरंग लक्षणाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतात। वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी भक्तीविषयी किंबहुना साधनेविषयी किती तळमळ असते, किती दया असते, किती प्रेम असतं याचं काहीसे सूत्र महाराजांनी अभंगामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत। आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगातील विचाराला अल्पबुद्धीप्रमाणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्द विठ्ठल 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 आपल्या मौजे खोपटी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे लेडीवाळ असणारे भक्त हनुमंतराय यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने समापन्न होत असणारा ग्रंथ सम्राज्ञी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने मार्गदर्शनाने हा कार्यक्रम समापन्न होतो आहे। आपल्या वारकरी संप्रदायातील आपल्या
अहिल्यानगर निवासा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा असणारं वारकरी भूषण वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण बन्सी महाराज तांबे, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे महंत गुरुवर्य भास्करी गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या प्रेरणेने व हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू वारकरी संप्रदायातील एक आचार संपन्न व्यक्तिमत्व भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांच्या अधिपत्याखाली समापन्न होत असणारा हा भक्ती उत्सव, या भक्ती उत्सवातील आजच्या असणाऱ्या दिवसाची चिंतनाची सेवा आदरणीय शास्त्रीजी महाराज यांच्या आज्ञेने माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. वेळ अगदी छान आहे, साजेशी आहे, गोरज मुहूर्त आहे. आपणही बहुसंख्येने या ठिकाणी काहीतरी संत विचार आपल्या कानावरती पडावे आणि ते पडल्यानंतर आपल्या जीवनाची यती कर्तव्यता व्हावी या दृष्टिकोनातून आपणही काहीतरी चांगलं ऐकण्याकरता या पवित्र असणाऱ्या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये येऊन बसलेला आहात. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ मिळविला. या न्यायाप्रमाणे वारकरी संप्रदायाची सेवा शुश्रूषा श्रद्धेने, प्रेमाने, तितक्याच तत्परतेने, निष्ठेने, कळकळीने आणि नित्याने करणारी वारकरी संप्रदायातील सर्व पूजनीय वंदनीय आदरणीय गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी बाबा, चोपदार, हार्मोनियम वादक, त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला प्रामुख्याने ज्यांची विशेष उपस्थिती आहे अशी वारकरी संप्रदायातील एक सोजवळ व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आमचे रोडे महाराज यांची उपस्थिती आहे. मला वाटतं आपली सेवा पुढे आहे. जास्त नाव घेण्याची सवय नसल्यामुळे जरा अडचण तयार होते आणि म्हणून सुंदर अशी गव्हाणे भाऊंची साऊंड सिस्टीम आपणही बहुसंख्येने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा याच्याकरता तन मन धनाने या कार्यक्रमाला सहकार्य करतात. आपल्या असणाऱ्या सहकार्याची नोंद जीवाने घेऊन उपयोग नाही. आपल्या सहकार्याची नेव संत आणि भगवंत घेतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि संत आणि भगवंतानी आपल्या असणाऱ्या धर्माची, आपल्या असणाऱ्या कार्याची, आपल्या असणाऱ्या दानाची नोंद घ्यावी हीच अपेक्षा प्रत्येकाने अंतकरणामध्ये ठेवून या धर्मयज्ञामध्ये सहभागी व्हावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी वारकऱ्याचे अंतरंग लक्षणं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या जगताचा विचार केला तर या जगामध्ये काही गोष्टी दिसून समजत नाहीत आणि काही गोष्टी समजून दिसत नाहीत. वारकरी समजत असताना तो वेशाने साधारण दिसतो. काय त्याचा पोशाख आहे? धोतर आहे, नेहरू शर्ट आहे, डोक्यावरती टोपी आहे, कपाळावरती गंध आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आहेत. हा जरी बाह्य पेहराव त्याचा असला तर याच्या पुढे अगदी महत्वाचा विषय वारकऱ्याच्या बाबतीमध्ये असतो. तुका म्हणे नको वरपंग देवा. हा बाह्यवेश जरी वारकऱ्याचा दिसायला साधारण असला पण त्याच्याही पलीकडे त्याच्या ठिकाणी असा एक काही सात्विक आणि तात्विक गुण असतो. तो गुण म्हणजे या वेशाला साजेस त्याच्या मुखातून परमात्म्याचं नामचिंतन चाललेलं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. आम्ही कुठला वेश घालतो, कुठले कपडे परिधान करतो याच्याही पेक्षा आमच्या मुखातून येणारी शब्द, आमच्या मुखातून फुटणारी वाचा ही कुठल्या दृष्टिकोनाचा किंवा कुठल्या असणाऱ्या शब्दाचा आश्रय करते, त्या आश्रयाला फार महत्व आहे. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा आग्रह करत असताना आम्हाला हेच केलेलं आहे. बाबा, बोलायचं असेल तर विठ्ठल बोला, पाहायचं असेल तर विठ्ठल बोला, ऐकायचं असेल तर विठ्ठल बोला. सांगितलं का नाही आम्हाला तुकाराम महाराजांनी? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी. अगदी निर्देश केला मला संतांनी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. करायचं असेल, बोलायचं असेल, पाहायचं असेल तर फक्त त्या विठ्ठलाला पाहावं. जनाबाई महाराजांना एकाने प्रश्न केला, महाराज तुमचं तोंड सारखं हलताना दिसते, तुम्ही नेमकं काय खाता? जनाबाई महाराजांनी गोड उत्तर दिलं, मी काही खात नाही, मी काही पित नाही. माझा पाहण्याचा विषय, खाण्याचा विषय, पिण्याचा विषय जर कोण असेल तर तो एकच आहे. कोणता विषय? माझा भगवंत. देव खाते देव पिते, देवा सवे मी बोलते. माणसाने बोलायचं असलं तरी बोलो ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले, अशा पद्धतीचं बोलावं. सांगण्याचा मुद्दा माझा इतका आहे की वारकरी देश वेशाने कसाही दिसत असला
साधारण वेश त्याचा असला तर त्याच्या अंतकरणातला श्रद्धेचा भाव हा फार मोठा असतो. आणि वारकरी संप्रदाय आजपर्यंत चाललाय, ज्ञानावर चाललेला नाही, गुणावर चाललेला नाही, कलेवर चाललेला नाही, अवडंबरावर चाललेला नाही. वारकरी संप्रदाय आज तागायत टिकून आहेत, तो एकाच गोष्टीवर टिकून आहेत, अंतकरणातली असणारी श्रद्धा. त्या श्रद्धेच्या जोरावरच अखिल वारकरी संप्रदाय टिकून आहे. एखाद्याकडे ज्ञान नसेल हो, एखाद्याकडे गुण नसेल, एखाद्याकडे कला नसेल, एखाद्याकडे वक्तृत्व नसेल, पण तो जर दररोज सकाळी ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरच्या 100 ओव्या वाचत असेल तर गायकापेक्षा, वादकापेक्षा आणि कीर्तनकारापेक्षा 100 ओव्या वाचणारा श्रेष्ठ आहे आमच्या दृष्टिकोनात. लक्षामध्ये ठेवा. ज्याच्या जीवनामध्ये बाह्यरंग आहे पण अंतरंग ज्याच्या जीवनामध्ये नाही, त्याला वारकऱ्याचा बाह्यरंगाची भूषणं त्याला बाहेरून शोभून दिसतील, पण वारकऱ्याचं अंतरंग जर सुशोभित व्हावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता त्याने कमीत कमी ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या दररोज वाचल्या पाहिजे. जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे काही अभंग त्याने वाचले पाहिजेत. अन्य संतांची जी चरित्र आहेत, अन्य संतांची जी ग्रंथ आहेत, त्या ग्रंथ संपदेला त्याने दररोज उघडून त्या ज्ञानावरती कटाक्ष त्याच्या दृष्टीने टाकला पाहिजे. तेव्हा त्याचं जे जीवन आहे ते जीवन खऱ्या अर्थाने धन्यतेला प्राप्त होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. अंतकरणामध्ये श्रद्धा ज्याच्या कोंदून भरलेली आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्या कुठल्याच विकाराला आश्रय नाही, दुसऱ्या कुठल्याच विकाराला थारा नाही, असं ज्याचं अंतकरण आहे त्या अंतकरणाला वारकऱ्याचं अंतकरण म्हणतात. किती श्रद्धा असावी, किती परिपक्व श्रद्धा असावी, याच्याकरता एक दृष्टांत जाता जाता अगदी घडलेला. आणि हे व्यासपीठ जे आहे हे व्यासपीठ थापा मारण्याचं बिलकुल नाहीये. अलीकडच्या वक्त्यांनी त्याला कसं तरी काय करायचं कसं करायचं त्याचा सगळा बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे. पण ज्या संस्थेने आम्हाला घडवलेलं आहे, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी देवाची, त्या कीर्तनाच्या व्यासपीठावरती उभं राहिल्यानंतर आम्हाला प्रथमतः स्मरण होतं ते ज्यांच्या मुखातून आम्ही या ज्ञानाचे धडे घेतले त्या श्री गुरूंचं. आणि त्यांचं स्मरण जर कीर्तनाला राहण्याच्या अगोदर होत नसेल आणि जर आपण कीर्तन सांगत असू तर ते कदाचित कीर्तन नसेल मायबाप, ते कदाचित व्याख्यान असेल. म्हणून त्यांचं स्मरण करूनच या गादीवरती उभं राहावं लागत असतं. आणि म्हणून बाकीच्या काही गोष्टी सांगण्यापेक्षा अशा काही वक्त्याने मुद्दा समोर मांडला पाहिजे की त्याच्यातून आलेल्या श्रोत्यांची अंतकरणातली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा परिपक्व झाली पाहिजे, असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा. वारकरी संप्रदायाला अनेक मोठमोठी घराणी लाभलेली आहेत. मग देगलूरकर घराणा असेल, सातारकर घराणा असेल, वेगवेगळी घराणी, वास्कर घराणा असेल, देहूकर घराणा असेल, ही परंपरेने वारकरी संप्रदायाला लाभलेली घराणीशाही आहे. त्यामध्ये सातारकर म्हणून एक परिवार वारकरी संप्रदायाची सेवा शुश्रूषा करण्यामध्ये एक महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाला दिलेलं आहे. त्या सातारकर घराण्याचे पूर्वपुरुष ज्यांचं नाव आहे सद्गुरु दादा महाराज सातारकर. त्या दादा महाराज सातारकरांच्या जीवनचरित्रातला इतिहास असा सांगितला जातो की दादा महाराज सातारकर हे ऐश्वर्य संपन्न, जसं नाथ महाराज वारकरी संप्रदायामध्ये ऐश्वर्य संपन्न परमार्थ नाथ महाराजांचा श्रीमंती आहे, भक्तीही आहे आणि श्रद्धाही आहे, असं जसं सगळ्या गुणांनी नाथ महाराजांचा परमार्थ भरलेला होता, तसा सद्गुरु दादा महाराज सातारकर यांचा परमार्थ भरलेला होता. ऐश्वर्य तितकंच आहे, श्रीमंती, प्रापंचिक श्रीमंती भरपूर आहे. किती श्रीमंती? ज्येष्ठ गुरुवर यांच्या मुखातून ऐकलेलं आहे की ज्यावेळेस सद्गुरु दादा महाराज सातारकर त्यांना त्यांच्या घरी फिरण्याकरता एक घोडी होती. सद्गुरु दादा महाराज सातारकर ज्या घोडीवर बसून फिरण्याकरता निघायचे त्या घोडीच्या 4 पायामध्ये सोन्याचे चाळ बांधलेले होते. किती ऐश्वर्य असेल! 4 पायामध्ये त्या सोन्याचे चाळ त्या घोडीच्या पायामध्ये बांधलेले असायचे आणि त्या सोन्याचे चाळ बांधलेल्या घोडीवर दादा महाराज सातारकर बसायचे आणि सकाळ संध्याकाळ फेरफटका मारायचे. एवढे ऐश्वर्य आपल्याकडे किती आहे? 5 ग्रॅम आहे, 10 ग्रॅम आहे, 2 तोळे, 5 तोळे, पण तरी त्याच्यामध्ये आम्ही किती अवडंबर बाळगतो. पण एवढं ऐश्वर्य असून सुद्धा ज्यावेळेस आमचे सद्गुरु दादा महाराज सातारकर पंढरपूरच्या परमात्म्याच्या आषाढी वारी करता निघायचे, सगळं ऐश्वर्य विसरून जायचे. ऐका, सगळं ऐश्वर्य विसरून जायचे. खांद्यावरती पडशी घ्यायची. पडशी जुन्या वारकऱ्यांना माहिती आहे. पडशी अलीकडे नवीन वारकऱ्यांना काही कळणार नाही का आता पडशीचा जमाना राहिला नाही, आता सॅकचा जमाना आला. आता सगळी वारी पाठीवर असते. पण त्या काळामध्ये पडशी म्हणजे 2 खिशाची पिशवी, एका बाजूने पुढच्या बाजूने खिसा असायचा, पाठीमागच्या बाजूने खिसा असायचा, 2 खिशामध्ये साहित्य भरलेलं असायचं. काय वारकरी ज्यावेळेस वारीला निघतो त्यावेळेस त्या वारकऱ्याच्या पिशवीमध्ये म्हणा, त्याच्या वळकटीमध्ये म्हणा, काय काय साहित्य साधारण असतं. अलीकडच्या वारकऱ्यांचं मी सांगत नाही,
कारण अलीकडच्या वारकऱ्यांच्या पिशवीमध्ये कदाचित गंधगोळी, गोपीचंद बुक्का सापडणार नाही, पण तंबाखू आणि चुन्याची पुडी सापडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ती तयारी आधी अगोदर करतो. लाडू असतील, चिवडा असेल, भेळ असेल, हे पदार्थ आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. पण पूर्वीची वारकरी, त्या कालखंडातल्या वारकऱ्यांनी अगदी कठीण परिस्थितीला सामोरं जाऊन हा वारकरी संप्रदायाचा वारीचा असणारा जो वारसा आहे, तो वारसा अव्याहतपणे चालवलेला आहे. आणि त्याच परंपरेतले सद्गुरू दादा महाराज सातारकर पीठ खांद्यावरती पडशीची पिशवी घ्यायची, एका खिशामध्ये आपलं नित्यनेमाचं साहित्य असायचं, दुसऱ्या पिशवीमध्ये आपल्याला रस्त्याने जात असताना काहीतरी शिधा सामग्री, कारण त्या कालखंडातल्या वाऱ्या म्हणजे खाण्यापिण्याची फार दुर्गम व्यवस्था असायची. अलीकडे फार सुलभ झालंय. वारी निघण्याच्या अगोदर पत्रिकेमध्ये कुठले मेनू पंक्तीला असणार हे ठरलेलं असतं. कुठे गुलाबजाम करायचे, कुठे शिरा करायचा, कुठे जिलेबी काढायची, कुठे आता गोड खाऊन तोंड जरा गोड झालंय, मग थोडा आमटी भाकरीचा आस्वाद घेऊ द्यात म्हणून पंक्तीवाल्या दात्यांना वारकरी आग्रह करतात, हो आता पुढच्या मुक्कामाला आम्हाला काय गोडधोड नको बरं का, आम्हाला काय करा, आमटी भाकरीन थोडा रगडा करा. कारण वारकऱ्याला बाकीचं काही नको आहे. म्हटलंय का नाही आम्हाला संतांनी की आमचे गुरुवर्य नेहमी सांगायचे, गुले बाबा वार करीन शिळ्या भाकरी पार करी. जो शिळ्या भाकरी पार करण्यामध्ये तरबेज असतो त्यालाच तर काय म्हणतात वारकरी. नको म्हणून बऱ्याच ठिकाणी पंक्तीचा ज्यावेळेस योग येतो त्यावेळेस आपली सुद्धा हीच प्रतिक्रिया असते की नको बाबा, काही गोड नको, तुमचे गुलाबजाम नको, काय नको, आम्हाला साधी काय करा, भाजी पोळी करा, भाजी भाकरी करा. त्याच्याचे आम्ही काय झालेलो आहोत, भुकेले झालेलो आहोत. कारण काही भोजन आणा परी, काही कोरड्या भाकरी. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या सोबत सद्गुरू दादा महाराज सातारकर शिधा सामग्री घ्यायची. पंढरपूरला जाता 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 एक खिसा रिकामा व्हायचा. कुठला खिसा? ज्या खिशामध्ये शिधा सामग्री असायची तो खिसा रिकामा व्हायचा. 2-3 दिवस वारी झाली, पौर्णिमा झाली, काला झाला की मग सद्गुरू दादा महाराज सातारकर आपल्या परतीच्या प्रवासाला निघायचे. पण निघत असताना त्यांचा एक नियम असा होता की रिकामा झालेला जो पडशीचा एक खिसा आहे, तो खिसा सद्गुरू दादा महाराज सातारकर रिकामा घरी घेऊन येत नव्हते. मग त्याच्यामध्ये एक वस्तू भरून आणायची. काय वस्तू भरून आणायचे? आमच्यासारखं बाकीचं नव्हतं. आणि पोराला खोळखोळा, पुरीला बाहुली, घोंगड्या, बाकीचं काही नाही. मग सद्गुरू दादा महाराज सातारकर प्रत्येक वारीला गेले. पडशीचा एक खिसा जो रिकामा झालेला असायचा, त्या रिकाम्या झालेल्या खिशामध्ये सद्गुरू दादा महाराज सातारकर पवित्र असणाऱ्या चंद्रभागेच्या वाळवंटातली जी वाळू होती ती वाळू घ्यायची आणि त्या खिशामध्ये पडशीच्या भरून आणायची. प्रत्येक वारीला जाऊन, असं प्रत्येक वारीला जाऊन जाऊन आणि प्रत्येक वारीला गेल्यानंतर त्या पडशीच्या रिकाम्या खिशामध्ये प्रत्येक वारीहून वाळू आणून आणून सद्गुरू दादा महाराज सातारकर यांनी आपल्या घरी वाळूचीच गादी आणि वाळूचीच उशी बनवलेली होती. मला या मुद्द्याला स्पर्श करायचा आहे. अंतकरणामध्ये श्रद्धा किती परिपक्व असते. आणि सद्गुरू दादा महाराज सातारकर त्या वाळूने बनवलेल्या गादीवर आणि त्या उशीवर संध्याकाळच्या वेळेस झोपायची, विश्रांती घ्यायची. बराच दिवस हा क्रम चालला. एक दिवस त्यांचा जवळचा सतशिष्य होता. त्या सतशिष्याने त्यांना प्रश्न केला. शिष्याने गुरुला काय प्रश्न करावे हे बी शिष्यालाही समजलं पाहिजे आणि आपल्याला शिष्य काय प्रश्न करील इतपतच ज्ञान गुरुने शिष्याला दिलं पाहिजे. नाही तर तुका म्हणे अशी गुरु शिष्य पण आणि विठोबाचे आण, पुढचं तुम्हाला माहिती आहे, नरका जाती. शिष्याने प्रश्न केला, म्हणे गुरु महाराज मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एवढी तुम्हाला बॉक्स, गादी, एसी रूम आहे, फॅन आहे, सगळी व्यवस्था आहे. ही व्यवस्था तुम्ही डावलून या वाळूने बनवलेल्या गादीवर आणि उशीवर का बरं झोपता? काय कारण आहे? सद्गुरू दादा महाराजांचं अंतकरण हे श्रद्धेने परिपक्व झालेलं अंतकरण होतं. ते तुमच्या आमच्यासारखं अंतकरण नव्हतं मायबाप. श्रद्धा ज्या अंतकरणामध्ये परिपक्व वास करते असं श्रद्धेने वास केलेलं ते अंतकरण होतं. सद्गुरू दादा महाराजांनी हात जोडले सांगितलं, गड्या ऐक, मी ज्या वाळूने बनवलेल्या गादीवर आणि उशीवर झोपतो ती गादी आणि उशी कुठल्या ओढ्या नाल्याच्या वाळूने बनवलेली नाही आहे. मग ती वाळू चंद्रभागेतल्या पवित्र वाळवंटातली वाळू आहे की ज्या चंद्रभागेतल्या वाळवंटाला प्रत्येक साधू संतांचे पाय तर लागलेच लागले, चरणाचा स्पर्श झालेला आहे, पण त्याच बरोबर भगवंताच्या चरणाचा सुद्धा स्पर्श तिथे झालेला आहे. कसं?
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटे ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटे माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग 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 एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्या वाटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी याचा अर्थ असा आहे की सकळ वारकरी संप्रदायातील संत मांदियाळी एकत्र झाली. भगवान परमात्मा त्या ठिकाणी होते. ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सर्व संत मांदियाळी एकत्र त्या भगव्या पताकाखाली चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये आले आणि तिथे हरिनामाचा जागर केला. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक संतांच्या चरणासह भगवंताच्या चरणाचा स्पर्श त्या चंद्रभागेतल्या वाळवंटातल्या वाळूच्या कणाला लागलेला आहे. हा भाव सद्गुरु दादा महाराज सातारकर यांचा होता. दादा महाराज बोलतात, बाबा जर सगळ्या संत मांदियाळीचा आणि भगवंताच्या चरणाचा स्पर्श जर या वाळूला झालेला असेल आणि ती वाळू जर मी माझ्या पडशीमध्ये घेऊन तिची गादी आणि उशी बनवलेली असेल आणि त्या असणाऱ्या वाळूतल्या एखाद्या कणाला ज्ञानोबराय तुकोबराय किंवा परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श एखाद्या वाळूच्या कणाला जरी झालेला असेल आणि त्या वाळूच्या कणाचा स्पर्श जर माझ्या शरीराला झाला तर माझ्या शरीराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी वाळूने बनवलेल्या गादीवर आणि उशीवर झोपतो. ही श्रद्धा असते आणि ही श्रद्धा परिपक्व असते. विठ्ठल 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 माणसाला आपल्या शरीराचं सोनं करून घेता येतं आणि ते सोनं आम्ही एरवी म्हणतो की या शरीराची 3 चिमट्या राख कधी होणार आहे की नाही. ह्या शरीराची 3 चिमट्या राख कधी होणार आहेत. पण ज्यांच्या मुखातली ज्ञानेश्वरी आम्ही श्रवण केली प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले. गंमत आहे बरं का. कीर्तन करणं प्रवचन करणं ही एक कला आहे. ज्याच्याकडे वक्तृत्व आहे, थोडं म्हणण्याचं अंग आहे, ज्याच्याकडे स्टेज डेअरिंग आहे, तो कीर्तन करू शकतो. आता अलीकडे कीर्तनाची इतकी लेवल पात्रता ढासळवली काही मंडळींनी की पूर्वीच्या काळखंडामध्ये कीर्तन करायचं म्हटलं की त्याला काहीतरी अभ्यास असावा लागायचा. त्याचा हरिपाठ पाठ असावा लागायचा, त्याचा काकडा पाठ असावा लागायचा, त्याला नित्यनेमाचे अभंग त्याचे पाठ असावे लागायचे, नाटाचे काही अभंग त्याचे पाठ असावे लागायचे, वाराचे अभंग त्याचे पाठ असावे लागायचे, श्रीमद भगवद्गीतेची संहिता त्याची झालेली असावी लागायची, कमीत कमी काहीतरी ज्ञानेश्वरीचे पारणं त्याचे झालेले असावे लागायचे, गाथेची पारणं त्याची काहीतरी झालेली असावी लागायची. हे कधी? पूर्वीच्या काळी. अलीकडे तसं काही आहे का? अलीकडे काही नाही. हरिपाठ पाठ नसू द्यात, काकडा पाठ नसू द्यात, ज्ञानेश्वरीच्या ओव्या नसू द्यात, तुकोबारायांच्या गाथ्याचं चिंतन नसू द्यात, कुठे साधना नसू द्यात, कोणत्या श्रीगुरूंचा वारसा नसू द्यात, कुठल्या श्रीगुरूंसमोर बसून ज्ञानार्जन केलेलं नसू द्यात, काहीच नसू द्यात, पण ते सुद्धा काय करतात? कीर्तन करतात. आता त्यांनी कीर्तन करावे की न करावे आणि त्यांचे कीर्तन आयोजकांनी ठेवावे की न ठेवावे याच्याबद्दल आपल्याला काही विचार मांडायचा नाहीये. पण पूर्वीच्या कालखंडामध्ये हे सर्व करायचं असेल, कीर्तन करायचं असेल तर त्याच्याकरता अभ्यास असावा लागायचा. मी या मुद्द्यावर बोलत होतो की कीर्तन करणं ही एक कला आहे. ज्याच्याकडे अभ्यास आहे, वक्तृत्व आहे, म्हणण्याचं अंग आहे, स्टेज डिअरिंग आहे, तो कीर्तन करू शकतो. म्हणून कीर्तन होतील अथवा न होतील, तारखा येतील अथवा न येतील, त्याच्या वाचून परमार्थ काय अडून बसत नाही. परमार्थ म्हणजे काय? अंतकरणातल्या वृत्तीमध्ये बदल होणं आणि आपली अंतकरणातली वृत्ती परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होणं, यालाच खऱ्या अर्थाने काय म्हटला जातो? परमार्थ. कीर्तन करणं हा परमार्थ बिलकुल नाही आहे. कीर्तन करणं हा परमार्थच नाहीये. कीर्तनकाराने कीर्तन सांगणं हा त्याचा परमार्थ नाहीये. कीर्तनकाराने कीर्तन सांगणं हाही त्याचा परमार्थ नाहीये. कीर्तनकाराने कमीत कमी दररोज नित्यनेम करणं हा त्याचा परमार्थ आहे. लक्षामध्ये ठेवा. कीर्तनकाराने आंघोळ झाल्यानंतर
नित्यनेम करणं हा त्याचा परमार्थ आहे. नित्यनेम झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या त्याने वाचणं हा त्याचा परमार्थ आहे. ते वाचन झाल्यानंतर तुकोबारायांच्या गाथ्याचं चिंतन किंवा गाथेचे 4-2 अभंग वाचणं हा त्याचा परमार्थ आहे. सायंकाळच्या वेळेस परमात्म्यापुढे दिवा लावणं हा त्याचा परमार्थ आहे. सायंकाळच्या वेळेस हरिपाठ त्याने म्हणणं हा त्याचा परमार्थ आहे. या सगळ्या गोष्टींचा समावेश कीर्तनकाराच्या परमार्थात होतो. कीर्तन करणं हा त्याचा परमार्थ नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही ज्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन केलं त्या संस्थेचे अध्यापक प्रातस्मरणीय गुरुवर्य गुले बाबा त्यांच्या मुखातलं एक वाक्य आहे, माणसाला आपल्या जीवनाचं सोनं करून घेता येतं. जिवंतपणेच त्याला सोनं करून घेता येतं. अंगावर सोनं कधीही घालता येतं, पण ते सोनं मेल्यानंतर काढून घेतलं जातं. पण जिवंतपणे त्याला आपल्या शरीराचं सोनं करून घेता येतं. कसं? बाबा बोलायचे आमचे गुले बाबा की बुवा, आपल्या शरीराचं जिवंतपणे सोनं करून घ्यायचं असेल ना, तर त्याच्याकरता अशा काही एखाद्या अधिकार संपन्न साधू समोर, महात्म्यासमोर माणसाने जाऊन बसावं आणि त्या महात्म्यांची, त्या साधूंची दृष्टी या शरीरावर पडल्याबरोबर या शरीराचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, निश्चित होतं. म्हणून आपला सुद्धा परमार्थ सोन्यासारखा व्हावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता अधिकार संपन्न साधूच्या समोर, अधिकार संपन्न महात्म्याच्या समोर कधीतरी जाऊन बसावं. त्यांची असणारी जी दृष्टी आहे, कृपा दृष्टी निहाळली आपले पदी बैसवले, बाप रखमा देवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान विठ्ठल 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 विठ्ठल. मी याच्याकरता सांगत होतो, वारकऱ्याचं अंतरंग लक्षण हे श्रद्धेने कोंदून कोंदून भरलेलं असतं. त्याचा बाह्यवेश कसा आहे, त्या बाह्यवेशाला अजिबात महत्व नाहीये. या जगताचा विचार केला तर जगतामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारची लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केली जण. या पृथ्वीचा उत्पत्ती किंवा पृथ्वीची जी उत्पत्ती झालेली आहे, ती पृथ्वीची उत्पत्ती ही दगडापासून झालेली आहे. पृथ्वीचा अंश जरी दगड असेल मायबाप, तरी सगळ्या दगडांची सारखी किंमत नाहीये. रस्त्याने जात असताना ठेचा लागणारी काय? दगड आहे. पण ठेचा लागणाऱ्या ज्या माणसाला दगडाची ठेच लागते, तो माणूस त्याला धन्यवाद देतो, नमस्कार करतो का? मग त्याला काय देतो? काय देतो त्याला? फार तर फार वाईट बोलतो. तो शब्द नाही वापरत मी, त्याला वाईट वाईट बोलतो. पण असा एक दगड आहे या सृष्टीमध्ये की तो दगड, त्याला मकराणा नावाचा दगड म्हणतात. जयपूरवरून बहुमूल्य किमतीमध्ये तो खरेदी केला जातो. त्याच्यावर टाकीचे घाव दिले जातात. त्या टाकीचे घाव त्याने सहन केले की तो मूर्तीला प्राप्त होतो. ब्राह्मण काकाच्या मंत्रोच्चाराच्या द्वारा त्याच्यामध्ये प्राणोत्क्रमण केलं जातं आणि प्राणोत्क्रमण झालं, मूर्ती स्थापना झाली की असणारा तो दगडच जो आहे, तो दगड या विश्वाकरता कोण म्हणून उभा राहतो? देव म्हणून उभा राहतो. का हो? ठेचा लागणाराही दगडच होता आणि ज्याची मूर्ती बनली तोही काय होता? दगडच होता. पण त्याला माणसं वेडवाकडं बोलली ठेच लागणाऱ्या दगडाला, आणि याचं माणसं दर्शन घेऊ लागली. कारण काय? एकच कारण आहे, यांनी टाकीचे घाव सहन केले आणि देव स्वरूपाला तो प्राप्त झाला. म्हणून समग्र विश्व त्याच्या चरणावरती नतमस्तक होत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तसंच झाडांच्या बाबतीमध्ये आहे, लाकडाच्या बाबतीमध्ये आहे. बोरीचं लाकूड आहे, बाभळीचं लाकूड आहे, हिवराचं लाकूड आहे, चंदनाचं लाकूड आहे, खैराचं लाकूड आहे. प्रत्येक लाकडाला सारखी किंमत आहे का? बोला. बोरीचं लाकूड आहे, फारशी किंमत नाही. बाभळीचं लाकूड आहे, कोणत्या बाभळीचं? येड्या बाभळीचं. गोड्या बाभळीच्या लाकडाचा दांडा होतो ना हो. कुऱ्हाडीला खोऱ्याला दांडा करायचा असेल तर त्याचा दांडा. वेड्या बाभळीच्या लाकडाला काही किंमत आहे का? नाही किंमत त्याला. याच्या पुढे चला, सागाचं लाकूड, किंमत आहे त्याला. का? त्याच्या ठिकाणी गुण आहे. काय गुण आहे? आपल्या अंगाला कधीही कीड लागू न देणं, हा सत्व गुण कोणत्या लाकडाच्या ठिकाणी आहे? सागाच्या. म्हणून त्याला छोटंसं लाकूड असेल तर बहुमूल किमतीमध्ये ते खरेदी केलं जातं. धाब्याची घरं पूर्वीच्या कालखंडातली आज आपण पाहतो, डंकभर त्याला कीड नाहीये. का? त्याच्या ठिकाणी सत्व गुण आहे, म्हणून त्याला किंमत प्राप्त झालेली आहे. त्याच्या पुढे चला, चंदनाचं लाकूड आहे. विधभर गाभा असतो पण तोळ्यावर विकला जातो. का बरं? त्याचं वर्णन आमच्या तुकाराम महाराजांनी केलं. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. त्याच्या ठिकाणी गुण आहे ना. काय? स्वतः झिजणं आणि इतरांना काय देणं? सुवास देणं. हा गुण चंदनाच्या ठिकाणी असल्यामुळे विधभर लाकूड आहे पण ते तोळ्यावर विकलं जातं. या सृष्टीमध्ये असं एक झाड आहे की त्या झाडाचा दुर्गुण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला.
की त्या झाडाच्या सावलीखाली बुद्धिवान माणसाने, पुण्यवान माणसाने कधी बसू नये. कोणतं झाड? हिवराचं झाड आहे. ज्ञानोबा बोलतात, हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळिली, तैसी पुण्य डावलोने गेली अभक्ता ते. त्या हिवराच्या झाडाच्या सावलीखाली पुण्यवान माणसाने, सात्विक माणसाने कधी बसू नये. का? त्याच्या ठिकाणी दुर्गुण आहे. काय? त्या झाडाच्या सावलीखाली मनुष्य बसला की त्याने केलेल्या पुण्याचा आपोआप काय होतो? क्षय होतो. ते पुण्य त्याला सोडून जातं. काही झाडामध्ये गुण आहेत, काही झाडामध्ये दोष आहेत. पण झाडाचं आहे वेगवेगळ्या पद्धतीची, जसे त्याची किंमत आहे, जसे त्याच्या ठिकाणी गुण आहेत, त्या पद्धतीने त्या लाकडाला, त्या झाडाला काय होते? किंमत प्राप्त होते. दगडाचा विचार केला, लाकडाचा, झाडाचा विचार केला, तसं माणसामध्ये सुद्धा 3 प्रकारची माणसं आहेत. काही माणसं उपेक्ष आहेत, काही माणसं निंद्य आहेत आणि काही माणसं स्तुत्य आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. उपेक्ष म्हणजे त्यांची निंदाही करू नये आणि त्यांची स्तुती करू नये, त्या वर्गाचा आपल्याला विचार करायचा नाही. काही माणसं निंदे आहेत म्हणजे त्यांची सारखी निंदाच करत राहावी. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल तुमका, थोर झाला तुका वरका नाही घातले तुकोबरणे, अशा माणसाची निंदा केलेली आहे. त्या माणसाचा समाजालाही उपयोग नाही आणि त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा काही नाही उपयोग नाही. अशा माणसाचाही आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातून विचार करायचा नाही. पण तिसरा जो महत्वाचा वर्ग आहे तो स्तुत्य वर्ग आहे. त्या स्तुत्य वर्गाला मात्र या ठिकाणी किंमत आहे. का किंमत आहे? त्याचं एक कारण आहे. त्यांच्या ठिकाणी असणारा जो सत्वगुण आहे, त्यांच्या ठिकाणी असणारी संप्रदायाची जी जिवंत तेजस्वी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेच्या जोरावर त्या असणाऱ्या सात्विक माणसाला समाजामध्ये किंमत प्राप्त होते. समाजाचा जर विचार केला तर अनंत लोकांना किंमत आहे समाजामध्ये. धनमानाला किंमत आहे, ज्ञानमानाला किंमत आहे, गुणमानाला किंमत आहे, सत्याधाराला किंमत आहे. पण या सर्वांच्या ज्या किमती आहेत त्या मर्यादित स्वरूपाच्या आहेत. धनमानाला किंमत, धन आहे तोपर्यंत. तुकोबरायांची गाथा सांगते, जव बोरबा मोठा चाले धंदा तव बहिणी म्हणे दादा. धनमानाला किंमत धन आहे तोपर्यंत आहे, सत्ताधाराला किंमत सत्ता आहे तोपर्यंत आहे, गुणमानाला किंमत गुण आहे तोपर्यंत, ज्ञानमानाला किंमत ज्ञान आहे तोपर्यंत. साठी बुद्धी काय होते? कधीतरी नाटी होतेच ना, म्हण आहे आपल्याकडे. म्हणून त्याची किंमत सुद्धा चिरकाल टिकणारी नाहीये. पण याच्याही पलीकडे असा एक वर्ग आहे मायबाप, की त्या वर्गाची किंमत जी आहे ती कधीच संपत नाही. मृत्यू लोकामध्ये त्यांना किंमत आहे, स्वर्गामध्ये त्यांना किंमत आहे आणि वैकुंठामध्ये सुद्धा त्यांना किंमत आहे. उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. या असणाऱ्या संत मांदी आळीला केवळ मृत्यू लोकामध्ये किंमत नाही हो, वैकुंठात तुका म्हणजे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. तिन्ही लोकांमध्ये त्यांना कीर्ती आहे. आणि अशे कीर्तीला प्राप्त झालेली जी संत मंडळी आहेत, त्या संत मंडळींच्या कीर्तीचा म्हणा, श्रद्धेचा म्हणा, परमात्मा काय घेतो? अभ्यास घेतो. परमात्मा त्यांचा विचार करतो आणि विचार करून परमात्मा त्यांच्या असणाऱ्या श्रद्धेच्या मोबदल्यामध्ये, त्यांच्या पदरामध्ये असं काही एक प्रकारचं धन टाकतो. कोणतं धन टाकतो? अभंगाचं. वैभवाचे धनी सकळ शरणागत, वैभवाचे धनी सकळ शरणागत, वैभवाचे धनी सकळ शरणागत, वैभवाचे धनी सकळ शरणागत, वैभवाचे
शरणागत वैभवाचे धनी सकळ शरणागत वैभवाचे धने सकळ शरणागत वैभवाचे धने सकळ शरणागत वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले ते वैभवाचे धने सकळ शरणागत सत्य भावेची वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले ते गुरु देव आपणा वेगळे ते गुरु देव आपणा वेगळे वैभवाचे धनी वैभवाचे धन सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले ते गुरु देव आपणा वेगळे वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले सत्य भावे चित्त अर्पिले सत्य भावे चित्त अर्पिले वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावे चित्त अर्पिले सत्य भावे चित्त अर्पिले सत्य भावे चित्त अर्पिले वैभवाचे धनी सकळ